लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 8 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आणि आता मी तर म्हणते येणारे 16 डिसेंबरचे सगळे भाग अजिबात मिस करू नका. आजचा भाग सुद्धा अगदी रिफ्रेशमेंट होईल असाच आहे बरं का. सुरुवातीला आपण बघतोय पार्थ हळूच काव्याच्या कानात म्हणतोय, काय हो काल रात्री अंधारात. मग मानिनी या सगळ्यांची खूपच गंमत करते बरं का. वसू आत्या आणि रम्या भांबावलेल्या असतात. काव्या गरोदर आहे हे ऐकून. मानिनी म्हणत असते, बघ बाई नंदिनी कसे एकमेकांना खुसूर करताय कानात. नंदिनी पण काव्याची गंमत करते बर का. ती म्हणते, आई दोघे पण छुपे रुस्तम निघाले हा, आपल्याला काही कळू दिलं नाही. रम्या चिडून म्हणते, काय चाललंय तुमचं सगळं हे. वसू आत्या म्हणतात, काय ग मानिनी हे सगळं खरं आहे का. मग या मानिनी म्हणतात, हो सगळं खरंच आहे बरं का. तुम्हाला आनंद होईल की माहित नाही मला वसुताई, पण आत्ताच काव्या म्हणाली ना की तिला कोरड्या उलट्या होत आहेत. नंदिनी म्हणते, काव्या अभिनंदन हा, मला मावशी बनवलंस. मग लगेच मानिनी म्हणते, अगो काय ग नंदिनी बघ ना पार्थही कसा लबाड आहे. अगो मगाशपासून मी त्याला चिडवत होते अगदी की अरे काव्या प्रेग्नेंट होईल की नाही तेव्हा बघू वगैरे वगैरे. आपली एवढी चर्चा झाली तरी जराही बोलला नाही हा. याची तयारी तर बऱ्याच दिवसापासून चालू होती. काय रे पार्थ. तेवढ्यात जीवा येतो आणि म्हणतो, कसली तयारी चालू आहे तुमची. नंदिनी म्हणते, कसली काय. अहो तुम्ही काका होणार आहात. ही न्यूज जीवासाठी सुद्धा थोडी शॉकिंग होती. जीवा म्हणतो, काय. आता जीवाचं टेन्शन पाहून लगेच नंदिनी म्हणते, अहो काय झालं तुम्हाला, इतकं कसलं टेन्शन आलंय तुम्हाला. जीवाच्या चेहऱ्यावरचे हावभाव काव्याने आणि वसू आत्याने बरोबर टिपलेत बर का. मानिनी म्हणते, अगं नंदिनी तो विचार करत असेल आपण कधी पार्थला काका बनवूयात. मग नंदिनी पण लाजते. मानिनी आता पार्थला म्हणते, पार्थ तू आता बघच तुझ्या बेडरूम मध्ये गोंडस बाळाचा फोटो लावते की नाही. मग नंदिनी म्हणते, आई आता तो फोटो पार्थ कधीच काढणार नाही बरं. मानिनी म्हणते, खरंय लब्बाडच आहे दोघे, जराही आपल्याला सांगितलं नाही. काय रे असे कसे रे दोघं. मग नंदिनी पण म्हणते, काव्य तुम्हाला पण नाही सांगितलं असं कसं ग. आता बघा प्रेक्षकांना, शेवटी काव्या चिडते. या रम्याचा जीव थोडा थोडा होत असतो. काव्या म्हणते, असं काही नाहीये. मानिनी पुन्हा जवळ येऊन म्हणते, अगं असं काय करतेस काव्या, अगं घरच्यांना सांगायला काही हरकत नसते. काव्या म्हणते, नाही ना काकू असं काही नाहीये. मानिनी म्हणते, पण तुला होतायत ना कोरड्या उलट्या. काव्या म्हणते, काकू त्याचं कारण वेगळं आहे. मानिनी म्हणते, अगं आशाने ऐकल्या त्या, असं नसतं लपवायचं ग घरच्यांपासनं. काव्या म्हणते, आशाताईंचा गैरसमज झालाय काकू माझा, ऐका ना मी काय बोलते. अहो मला उलटीसारखं होत होतं, उलट्या होतच नव्हत्या. त्याचं कारण वेगळं आहे काकू. त्याचं कारण आहे की मी खाल्लीये खूप भजी. मला ना प्रत्येक वेळेला भजी खाल्ल्यावर त्रास होतो हे मला माहित असून पण मी खूप भजी खाल्ली, मला आवडली म्हणून नाही, त्याचा मला त्रास झालाय. म्हणून मला ते थोडं असं उलटीसारखं जे काही होत होतं ते मला झालं. आता ही गोष्ट मानिनीला माहित आहे बरं का प्रेक्षकांनो. काल आपल्याला काय वाटलं की मानिनीने प्रँक केला, पण तसं नाही झालं. मानिनीने प्रँक केलाय, मानिनी सोबत प्रँक नाही झालाय. आशाताई म्हणतात, अहो वहिनी मी आवाज बरोबर ऐकला, अहो तसाच आवाज होता त्यांचा. मानिनी म्हणते, हो ना, शिवाय आशाने फोन पण ऐकला पार्थचा. पार्थ सांगत होता कोणाला तरी 3 महिने झाले हालचाल केली पाहिजे, गुड न्यूज आहे असं म्हणाला म्हणे पार्थ. पार्थ म्हणतो, ओ आशाताई आईला काही पण सांगता तुम्ही. ए आई, अगं गुड न्यूज म्हणजे माझं एक रखडलेलं काम आहे ना ते झालं, हालचाल केल्यामुळे लवकर मिळालं, अशी गुड न्यूज म्हणत होतो मी. आशाताई म्हणतात, अरे देवा असं होतं होय, मी तर भलतीच खुश झाले होते. मग लगेच नंदिनी म्हणते, हो ना, मी सुद्धा मावशी होणार या आनंदाच्या तोऱ्यात राहायचं ठरवलं होतं मी. मानिनी म्हणते, नाहीतर काय बाई, मी पण स्वेटर बिटर विणायच्या प्लॅन मध्ये होते. शिबाई काय तुम्ही दोघांनी आमचा हिरमोड केला पार्थ काव्या. आता बघा नंदिनी पण चिडवायला लागते. नंदिनी म्हणते, आई अहो सगळा गोळ भजींनी घातला बरं. मग लगेच ह्या वसू आत्या चिडतात आणि म्हणतात, भजी कसली आली मध्ये, या आशाने सगळा गोंधळ घातलाय. आता ही रम्या खूप चिडते बर का. रम्या म्हणते, काय ग हे आशा, तुला नीट ऐकता येत नाही का, मूर्ख कुठली, काही पण बोलत सुटते. म्हणजे तिला एवढा द्वेष वाटतोय आता की विचारू नका. मानिनी म्हणते, अगं एवढ्याने काय ओरडतेस तू रम्या. रम्या म्हणते, ओरडू नको तर काय, नाही ही काही पण काय बोलू शकते असं आशा, या दोघांना बाळ होऊच शकत नाही. आता जेव्हा रम्या असं बोलते ना तेव्हा सगळे बघायला लागतात तिच्याकडे. मानिनी म्हणते, अगं ए काय बोलतेस तू. पार्थ म्हणतो, रम्या अगं काय बोलते, बाळ होऊ शकत नाही म्हणजे. रम्या म्हणते, हो अरे पार्थ तुम्हाला बाळ होऊच शकत नाही. असं बोलल्यावरती कोणाला विचित्र वाटेल ना.
रम्या पुढे म्हणते, "अरे, ही काव्या तुला कधीच जवळ येऊ देणार नाही, कारण ही काव्या आता पुढे काही बोलणार रम्या." तेवढ्यात वसू आत्या तिला रोखतात. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, वसू आत्या काही तिला इतक्यात बोलू देणार नाही. एक्झॅक्टली माझा अंदाज बरोबर निघाला. नंदिनी तर पाहतच राहते रम्याकडे. कुठल्याही बहिणीला राग येईल ना असं बोलल्यावर. वसू आत्या तिला रोखतात आणि म्हणतात, "ए रम्या, अगं काय बडबडते? तुझं तुला तरी कळतंय का? गप्पा बस." वसू आत्या तिला डोळे दाखवतात बरं का. कदाचित असं म्हणत असतील, "ए डोळे बघ डोळे." म्हणजे डोळ्याने दाबतात. पण आता नंदिनी चिडते आणि म्हणते, "ए रम्या, काय बोललीस ग? काव्याचं काय? काय बोलत होतीस तू मगाशी?" आता वसू आत्याही घाबरतात बरं का, की अरे बापरे, हिने काही बोललं आत्ताच तर. वसू आत्या हुशार आहे बरं का प्रेक्षकांनो. नंदिनीने असं विचारल्यावर वसू आत्या म्हणतात, "अगं जाऊ दे नंदिनी, बाई ती रागात बोलली." नंदिनी म्हणते, "वसू आत्या, मी तुमच्याशी बोलत नाही हा. तुम्ही मध्ये पडूच नका." "ए रम्या, चल बोल, उत्तर दे मला. काय बोलत होतीस ग मगाशी? काव्याचं काय?" वसू आत्या आता घाबरल्यात बरं का. आत्ताच ही रम्या भिंग न फोडो सगळं. वसू आत्या तिला बोलूच देत नाहीत. वसू आत्या म्हणतात, "जाऊ दे ना नंदिनी." पण आता नंदिनी म्हणत असते, "बोल रम्या, तुला बोलते मी, तुला विचारते मी, काय बोलत होतीस मगाशी?" मग पार्थ म्हणतो, "रम्या, नंदिनी तुला काहीतरी विचारताय, उत्तर दे नंदिनीला." रम्या काहीच बोलत नाही थोड्या वेळ. मानिनी पण चिडून म्हणते, "ए रम्या, अगं किती जण विचारतायत तुला, उत्तर नाही देतायत का? बोल ना." रम्या आता भांबावून जाते बरं का, काय बोलावं तिला सुचत नाही. रम्या आता म्हणते, "मला नाही बोलायचं कोणाशी, मला नाही सुचत आहे काय बोलावं ते." असं म्हणते आणि चालली जाते तिथून राग राग. पण आता सगळे चिडतात ना. मानिनी म्हणते, "ओ वसुताई, तुमच्या रम्याला सांगा बरं का समजून, तिचं खूप अति होत चाललंय. तिच्या तोंडाला लगाम घाला, नाही तर मला बोलावं लागेल तिच्याशी." मग वसू आत्या म्हणतात, "अगं हो बाई ना मानिनी, नाही म्हणजे पार्थ, नंदिनी, अरे तुम्हाला माहितीये ना रम्याचा स्वभाव कसा आहे. ती रागात आली ना की वाटेल ते बरळते. सोडून द्या, जाऊ द्या विषय. हवं तर मी माफी मागते रम्याच्या वतीने. द्या बरं सोडून हा विषय. मी बोलते हा रम्याशी, समजवते मी तिला." असं म्हणून वसू आत्या आता गेल्यात घरात. पण खरं तर या क्षणाला नंदिनीला विशेष डाऊट यायला होता बरं का, यायला पाहिजे होता रम्यावर, असं माझं मत आहे. म्हणजे रम्या असं बोलूच कसं शकते ना, काय पण बोलले यार ती. असो, आता ही चालली जाते वसू आत्या पण रम्याच्या मागे आत. मानिनी म्हणते, "कठीण आहे बाबा, ही पोरगी ना विचित्रच आहे. पारचं लग्न झालं तरी ही रम्या ना वेड्यासारखी वागते बाई. संतापील समोरच्याला असं वागते." नंदिनी म्हणते, "जाऊ द्या ना आई, सोडा ना. आनंदाची बातमी मिळाली आपल्याला, कशाला आपला मूड ऑफ करायचा." आता काव्या म्हणते, अगं ए ताई, अगं असं काय करतेस? परत आनंदाची बातमी का? झालं ना आता आपलं मिसअंडरस्टँडिंग क्लिअर. अगं तसं काही नाहीये." मानिनी आता हसते बरं का. काव्या म्हणते, "ओ मानिनी काकू, तुम्हाला हे सगळं खरं वाटतंय का?" मानिनी हसून म्हणते, "अगं नाही गं, काय खरंय हे माहितीये मला. मलाच नाही बाई, नंदिनीला पण माहितीये काय खरंय ते." आता या दोघी सासू-सुना हसायला लागतात. नंदिनी म्हणते, "अगं हो बाई, आशाने मला सांगितलं, आईंनाही सांगितलं. तेव्हा आईंनी मला मेसेज केला होता, की अशी अशी फिरकी घ्यायची." पार्थ म्हणतो, "अच्छा, असं आहे तर." नंदिनी म्हणते, "मग मी माझ्या सासूची आज्ञा फॉलो नाही करणार का? तुझी फिरकी घ्यायची ठरवली होती आम्ही." आशा म्हणते, "अगं बाई, तुम्हाला माहित होतं का वहिनी सगळं?" मानिनी म्हणते, "हो बाई, मला सगळं माहित होतं. अगं काव्याने जरा जास्त भजी खाल्ली, हे मला मगाशीच पार्थने सांगितलं होतं. एवढी भजी खाल्ल्यावर ऍसिडिटी आणि जळजळ होणारच. त्यामुळे ती मला कल्पना होती. आणि ही न्यूज कामाच्या संदर्भात असणारे हेही मला कळलं होतं." म्हणजे जे पार्थ फोनवर बोलत होता ते. काव्य आता हसायला लागते आणि म्हणते, "काय ग ताई, काय मस्करी करतेस ग माझी?" पार्थ पण आता गालातल्या गालात हसायला लागतो. काव्या म्हणते, "काय मानिनी काकू, तुम्ही पण हसताय मला." मानिनी म्हणते, "अगं बाई, मी हे सगळं का केलं सांगू का?" काव्या म्हणते, "का?" मग मानिनी म्हणते, "अगं आपल्यामध्ये याविषयी चर्चा होईल. नाही, आपण सगळे याविषयी बोललो तर विचार कराल ना तुम्ही पण या विषयावर." मानिनी अगदी टिपिकल सासूसारखी बोलायला लागली आहे. पण छान वाटतंय. चला बघा हा, आता पुढे मजा येते. मानिनी म्हणते, "तुम्हा सगळ्यांची गाडी जरा पुढे सरकेल, मैत्रिणीकडून संसाराकडे जाईल, मैत्रीकडून संसाराकडे जाईल, बरोबर ना?" आता जेव्हा मानिनी असं बोलते, तेव्हा ही चौघही जण एकमेकांकडे बघून हसतात आणि लाजतात. आता या पुढच्या सीन मध्ये बघा, रम्या आता तिच्या बेडरूम मध्ये येते आणि काहीतरी शोधायला लागते, खुटूर करते, काय शोधत असते तिचं तिला माहित. आता या वसू आत्या येतात आणि तिचा हात धरतात.
रम्या ओरडते, "ए आई सोड माझा हात." वसू आत्या म्हणतात, "काय बडबडतेस ग? डोकं ठिकाणावर आहे का तुझं?" रम्या म्हणते, "नाही, नाहीये माझं डोकं ठिकाणावर." फार तोंड चालतं ना त्या नंदिनीचं. दाखवतेच तिला आता हा व्हिडिओ आणि तिचं तोंडच गप्प करते. वसू आत्या म्हणतात, "हा जा ना जा, दाखव तो व्हिडिओ." रम्या म्हणते, "सगळं दिसेलच ना त्या व्हिडिओमध्ये. बघ आई बघ, तुला पण कळेल." वसू आत्या म्हणतात, "मला काय बोलते? तूच तो व्हिडिओ बघ." आणि यात काहीतरी वाटतंय का, की जीवाचं आणि काव्याचं अफेअर आहे, अशी एकतरी खूण दिसतेय का तुला रम्या? वसू आत्या हुशार आहे प्रेक्षकांनो. मगाशी म्हटलं ना मी तुम्हाला, आता बघा त्या सॉरी रम्याला कसं डायव्हर्ट करतात. रम्या म्हणते, "आई तुला कळत नाहीये का? अगं तो जीवा काव्याला गुलाब देतोय, दिसतंय ना यात धडधडीत." वसू आत्या म्हणतात, "हा दिसतंय ना. नाही खाली जा आणि सांग सगळ्यांना, जीवाने काव्याला गुलाबाचं फूल दिलं म्हणजे या दोघांचं अफेअर आहे." नाही काव्या काय बोलेल याच्यावरती, "माझ्या हातातून गुलाबाचं फूल खाली पडलं. त्या जीवाने ते फूल फक्त मला उचलून दिलं." जीवा पण तेच सांगेल. "अगं ए रम्या, यावरून सिद्ध होतं का त्या दोघांचं अफेअर आहे?" "अगं संशयास्पद काही दिसत नाहीये या व्हिडिओमध्ये." रम्या म्हणते, "अगं ए आई, तू पण हा व्हिडिओ पाहिल्यावरच कन्फेस केलं ना त्या दोघांचा अफेअर आहे. आता कशाला हा प्रश्न मध्येच विचारतेस?" वसू आत्या म्हणतात, "कारण सगळे प्रश्न लोक तुला विचारतील खाली." रम्या म्हणते, "म्हणजे या व्हिडिओचा काहीच उपयोग नाहीये का?" वसू आत्या म्हणतात, "नाही, या व्हिडिओचा काही उपयोग नाहीये सध्या. अगं यात नाही दिसत आहे बाई या दोघांचं अफेअर आहे. तू जर खाली जाऊन सगळ्यांसमोर सांगितलं ना तर सगळे तुझ्यावरच असतील. त्या चौघांमधली एकी पाहिली नाही का तू रम्या? अगं किती स्ट्रॉंग आहे त्यांचा बॉन्ड." रम्या म्हणते, "मग काय करायचं आपण आई?" वसू आत्या म्हणतात, "त्यांना जर एकमेकांच्या विरोधात उभं करायचं असेल ना रम्या, तर त्या काव्या आणि जीवाच्या विरोधात ठोस पुरावे पाहिजेत आपल्याकडे." रम्या म्हणते, "झालं, आता पुन्हा नव्याने शोधाशोध सुरू करायची आहे का?" वसू आत्या म्हणतात, "तुला पार्थ हवाय ना?" रम्या म्हणते, "अगं आई पण." वसू आत्या म्हणतात, "मग तुला शोधाशोध करावीच लागणार आहे रम्या." रम्या आता काही सेकंद विचार करून म्हणते, "बरं ठीक आहे, करते मी आता शोधाशोध. आता जीवा आणि काव्याच्या अफेअरचे पुरावे शोधूनच काढते. त्यांचं अफेअर कधीच सुरू झालंय, कधी संपलंय, काय काय झालंय, सगळं शोधणार आहे मी." रम्याने आता ठरवलंय. आता मगाशीच वसू आत्या म्हटल्या ना की त्यांचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, तरी पण वसू आत्याला असं वाटतंय का की काव्या आणि पार्थ या दोघांची जोडी तुटेल? कमालच आहे बाई. आता बघा आईस्क्रीम खाताना यांची चर्चा खूप छान रंगली आहे. मला ही चर्चा आज फार आवडली. अर्थात तुम्हालाही आवडेलच. आता या मानिनी ताई म्हणत असतात, "छान आहे आईस्क्रीम." पार्थ म्हणतो, "ए आई, प्रेग्नन्सीमध्ये पण असं आईस्क्रीम खावं वाटतं का गं?" काव्या म्हणते, "ओ देशमुख, शांतपणे खा ना ते आईस्क्रीम. फटके खायचे आहेत का तुम्हाला?" आता हे मानिनी म्हणते, "ए बाबा ए पार्थ, तू सगळीकडे रिक्षा नको फिरवूस हं." लगेच पार्थ म्हणतो, "ए आई, बाबा असते तर बाबांनी नसती का ही रिक्षा सगळीकडे फिरवली फिरवली असती. मी फिरवली तर काय झालं? रिक्षा फिरवणं म्हणजे ही सगळी न्यूज सगळीकडे पांगवणं, म्हणजे यांचा तो एक कोड लँग्वेज आहे." जीवा म्हणतो, "आपले बाबा ना ईदचा चंद्र झालेत, दिसतच नाहीत बाबा, किती दुर्मिळ झाले दिसायला." नंदिनी म्हणते, "किती कामं घेऊन ठेवलेत बाबांनी." मग मानिनी म्हणते, "हो ना बाई, गरज काय आहे एवढं काम करायची? झेपतंय का त्यांना या वयात?" जीवा पण म्हणतो, "हो ना." पार्थ म्हणतो, "आई, 7 वाजता त्यांची मीटिंग होती आणि 9:30ला पण आहे." मानिनी आता गंमत करते आणि म्हणते, "जाऊ द्या, त्यांना ना तुमच्यामुळे काम करावं लागतं गधड्यांनो. तुम्ही दोघं काम करत नाहीत ना म्हणून तुमच्या बाबाला काम करावं लागतं." नंदिनी पण हसायला लागते. यांची चर्चा खूप छान दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. आता सहज मानिनी म्हणते, "नाही बरं झालं ना, मगाशी जरा विषय मिळाला आपल्याला. अशी जरा चर्चा झाली गैरसमजातून, पण बरं झालं." लगेच काव्या म्हणते, "हां, ते आहे म्हणा." मानिनी म्हणते, "नाही तसं हे गैरसमजातून झालं, पण तुम्ही याला मस्करीत घेऊ नका बरं का पोरांनो. नाही याच्यावर तुम्ही विचार करायला हरकत नाहीये. तुम्ही सगळे ना असे छान सेलिब्रेट करा हं." लगेच पार्थ म्हणतो, "करतोय ना सेलिब्रेट." नाही म्हणजे जीवाने पण छान यश मिळवलंय. काव्याची पण परीक्षा छान पास झालीये. नाही म्हणजे आपण छान अशी पार्टी ठेवूयात का घरात? पार्थ असं सजेशन देतो. मग मानिनी म्हणते, "अरे काय तुम्ही? मी सांगते की तुम्ही बाहेर जाऊन सेलिब्रेट करा. घरात काय कोंडतोय सगळ्यांना पार्थ." मग जीवा म्हणतो, "ए आई, बाहेर जाऊन आम्ही काय करणार आहोत?" लगेच अचानक मानिनी म्हणते, "हनीमून." आता हे सगळे भांबावतात आणि असे एकमेकांकडे बघायला लागतात आणि चौघे जण सोबत ओरडतात, "हनीमून?" मग लगेच मानिनी म्हणते, "हो." आता यांना ऑकवर्ड वाटतं बरं का. पार्थ म्हणतो, "ए आई, नाही घरात जरा मोकळं ढाकळं वातावरण आहे म्हणून काही बोलणार आहेस का तू आम्हाला?"
मानिनी म्हणते, अरे जीवा म्हणतो, ए आई खरं तू काही बोलतेस हा? त्यावर काव्य म्हणते, अहो काकू, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या शब्दाऐवजी फिरायला जाऊन या असं म्हटलं तर चालेल ना? जीवा म्हणतो, हा तेच ते. मानिनी म्हणते, अगं पण लगेच नंदिनी म्हणते, अहो आई ब्रेकवर जा असं म्हणलं तरी चालेल ना? म्हणजे या सगळ्यांना जायचंय बरं का फिरायला, पण नाटकं कशी करतात बघा. मानिनीच्या ते लक्षात येतं. मानिनी म्हणते, बरं बाबांनो, तुम्हाला हवं ते म्हणा. बाहेर जा, ब्रेक घ्या, जे म्हणायचं ते म्हणा, पण बाहेर फिरायला जा. अय, जाताय ना फिरायला? आता चौघे जण एकमेकांना खाणाखुणा करायला लागतात बरं का. म्हणजे सगळ्यांना जायचंय खरी फिरायला. पार्थ आता काव्याला असं खुणवतो, जायचं का? मग काव्या अशी खुणवते, हो जायचं ना. मग नंदिनी पण खुणवते, जाऊया जाऊया. तुम्ही टीव्हीवर बघा, तुम्हाला मजा येईल आजचा एपिसोड पाहताना. मानिनी या चौघांना नोटीस करते आणि म्हणते, काय बाई, झाल्या का खाणाखुणा एकमेकांना बघून? नाही म्हणजे एकमेकांकडे बघून काही ठरलं का? लगेच पार्थ म्हणतो, नाही तसं. जीवा म्हणतो, बरं आई जाऊ दे, आता तुझा एवढा आग्रहच आहे की जाऊन येऊ आम्ही असंच इथेच कुठेतरी. नंदिनी म्हणते, हो खरंय, आमचे पण पाय जरा मोकळे होतील ना. काव्या म्हणते, हो, आणि असंही खूप दिवस झाले म्हणा, आम्ही असं बाहेर बाहेर गेलोच नाही ना. काय पार्थ, हो ना? मानिनी आईस्क्रीम खाता खाता म्हणते, काय रे पार्थ, तुझं काय, तुझं पण काहीतरी म्हणणं असेल ना यावर? पार्थ म्हणतो, ठीक आहे आई, आता जातायत सगळे तर मी पण जातो. मानिनी आता एक चापट मारते या पार्थला आणि म्हणते, कसले नौटंकी आहात रे तुम्ही सगळे, खरे देशमुख शोभता तुम्ही आता. चला, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जाणार तुम्ही सगळे बाहेर. आता पार्थ कसा करतो बर का आगोपणा बघा. पार्थ म्हणतो, ए आई, काय ग, मी मगाशी पार्टीची आयडिया सांगितली तर कोणी काही बोललंच नाही त्यावर. जाऊ दे बाबा, मला नको आता आईस्क्रीम. आधी ते आईस्क्रीम पटापटा संपवतो बरं का आणि रिकामी वाटी ठेवून देतो तिथे. मानिनी म्हणते, ए शाण्या, ते आईस्क्रीम खाल्लंयस तू? जीवा त्या वाटीकडे पाहतच राहतो. काव्या म्हणते, घ्या, अख्खं आईस्क्रीम संपवलं आणि म्हणताय मला नाही खायचं आईस्क्रीम, काहीही पार्थ. मग लगेच मानिनी म्हणते, लहान आहेस का रे पार्थ, म्हणूनच नौटंकी म्हणत होते मगाशी मी. लगेच काव्या म्हणते, हा लहानच आहेत हे देशमुख. लगेच पार्थ म्हणतो, ए काय तुम्ही माझ्यावर का हसताय, मी तुमची बाजू घेतोय ना. नंदिनी म्हणते, नाही बरोबर आहे तुमचं पार्थ, आईचा आग्रह आणि तुमचा हट्ट दोन्ही गोष्टी पुरतील, म्हणजे पुरवल्या जातील अशी एक भारी आयडिया आहे माझ्याकडे. पार्थ म्हणतो, ये बाद, आता मी अजून आईस्क्रीम खाणार नंदिनी. मग मानिनी म्हणते, अगं बाई प्रेक्षकांनो, काल माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती आणि तुम्ही सगळ्यांनी मला एवढ्या भरभरून कमेंट्स दिल्या ना, मला लई भारी वाटलं. खरंच सांगते, तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच. ज्यांना नसेल माझा रिप्लाय आला त्यांना थँक्यू. मी प्रत्येकाला लव द्यायचा प्रयत्न केलाय, कारण भरपूर कमेंट्स होत्या काल. मला खूप खूप छान वाटलं. अशाच कमेंट्स तुमच्या दररोज येऊ द्या, मला फार छान वाटतं तुमच्या कमेंट्स आल्या की. हा रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला आवडतोय ना, मग लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, आता वसू आत्याने आणि रम्याने काढलेत लग्नाचे अल्बम, पण त्यामध्ये जीवा आणि काव्या या दोघांचा जवळीक साधणारा असा एकही फोटो या दोघींना मिळत नाही. त्यामुळे या दोघी जाम वैतागल्या. रम्या म्हणते, एक पण फोटो नाही मिळालाय आपल्याला कामाचा. वसू आत्या म्हणतात, बाई मला वाटलं होतं या लग्नाच्या अल्बम मध्ये तरी एखादा फोटो सापडेल. हळदीच्या वेळेला एकमेकांचा हात धरला असेल यांनी, एकमेकांकडे पाहिलं असेल प्रेमाने, बाई काहीच सापडलं नाही ग या फोटोत. मग ही रम्या तिथे बोर्डवरती काहीतरी लिहिते आणि म्हणते, ए आई, आपल्याला त्या दोघांच्या अफेअरचे पुरावे नक्कीच मिळतील. वसू आत्या म्हणतात, बाई कसे मिळतील ते पुरावे, काय असेल? अगं ए रम्या, ती अनिशा. मग रम्या म्हणते, हा अनिशा, असं म्हणून तिने त्या बोर्डवर मार्करने अनिशा लिहिलाय. मग रम्या म्हणते, ए आई, काय अनिशा, ही काही सांगणार आहे का आपल्याला? हिला सगळं माहित असणार आहे त्या दोघांबद्दल. अगं बाई, ही पोरगी एक नंबरची, ही आपल्याला काहीच कळू देणार नाहीये. जाऊ दे, दे सोडून आई. नाही अनिशा नको. मग लगेच काव्याने ते पुसून टाकले अनिशा नाव व्हाईट बोर्डवरून. मग लगेच वसू आत्या काही सेकंड विचार करतात आणि म्हणतात, ए रम्या, युग. मग रम्या म्हणते, युग. वसू आत्या म्हणतात, युग आणि जीवा खास आहेत एकमेकांचे, त्याला नक्की काहीतरी माहित असणार आहे. लिही तू युग लिही. आता रम्याने त्या बोर्डवरती युग असं नाव लिहिलंय. मग वसू आत्या पुन्हा म्हणतात, नाही रम्या, युग नसेल. त्याला जर माहित असतं तर त्याने आपल्याला सांगितलं असतं किंवा घरच्यांनाही सांगितलं असतं. रम्याने युग लिहिलेलं नाव पण पुसून टाकलं. रम्या म्हणते, मग आता काय करायचं? वसू आत्या म्हणतात, थांब, एक काम करू,
आपण सुरुवातीपासून सगळं लिहू, लिंक लागेल ना आपली. हे बघ, पहिल्यांदा आपल्याला तुटका पेनड्राईव्ह मिळाला. त्याच्यानंतर आपण गेलो त्या सुनीताच्या कॅफेमध्ये. मग रम्या म्हणते, "हां, तो कॅफे." आता कॅफे हे नाव लिहिलं रम्याने. वसू आत्या लई हुशार आहे बरं का प्रेक्षकांनो. वसू आत्या म्हणतात, "अगं ए रम्या, कॅफे झाल्यानंतर क्लास." अगं ती काव्या क्लासमध्ये जायची ना. "अगं क्लास लिही क्लास." मग लगेच रम्या लिहिते तिथे क्लास आणि त्याला असं गोल करते. वसू आत्या म्हणतात, "अगं क्लासमध्ये ती अनिशा आणि मग कुठल्या मैत्रिणी आहेत बघ तिच्या." मग लगेच रम्या म्हणते, "जे जीवाला पण ओळखत असतील अशा मित्र-मैत्रिणी." वसू आत्या म्हणतात, "कॉलेज लिही कॉलेज." मग लगेच कॉमन फ्रेंड असं या दोघींच्या लक्षात येतं. म्हणजे या दोघांचे कॉमन मित्र-मैत्रिणी असतील ना. आता हे सगळं त्यांनी 4ही शब्द त्या बोर्डवर लिहिलेत आणि त्याला अंडरग्राउंड केलंय. आणि दोघी मायलेकी विचार करायला लागतात, की कोणीतरी असं असेल ज्याला माहित असेल की या दोघांचं अफेअर आहे. प्रेक्षकांनो, मिथून काका ते गायब आहेत बरं का काही दिवसांपासून, पण 100% मिथून काकाला माहिती आहे या दोघांचं अफेअर आहे. त्यामुळे या दोघी मायलेकींच्या हाती मिथून काका लागतील का, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता बघा, या सगळ्यांची चर्चा रंगली आहे बरं का. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. नंदिनी म्हणते, "आयडिया माझी अशी आहे की आधी आपण बाहेर फिरून येऊयात." काव्या म्हणते, "हां, तिथे म्हणजे फिरून आल्यानंतर आपण सक्सेसची पार्टी सेलिब्रेट करूया घरी आल्यावर." पार्थ म्हणतो, "पटतंय, मुद्दा पटतंय, पण 16 डिसेंबरला पार्टी करूयात. फार काही उशीर लावू नका." नंदिनी म्हणते, "ठरलं, 16 डिसेंबर. दोन्ही गोष्टी, आई पण खुश, पार्थ पण खुश." मग लगेच पार्थ म्हणतो, "ये बात." मानिनी म्हणते, "मग कुठे जाणार हनीमूनला?" नंदिनी म्हणते, "काय हो आई, पुन्हा ते हनीमून काढलं तुम्ही." मानिनी म्हणते, "बरं बाबा, काय तो तुमचा ब्रेक. कुठे जाणार आहे ब्रेक घ्यायला?" सगळेजण विचार करायला लागतात. मग लगेच जीवा म्हणतो, मानिनी देशमुख, तुमचा खोचकपणा जास्ती होत आहे बरं का. नाही, आता तुमची पोरं मोठी झाली आहेत, त्यांचं ते बघतील, तुम्ही गेलात तरी चालेल बरं." मानिनी म्हणते, "चला, मी आता अजून आईस्क्रीम खाऊन येते, पण मला सांगा रे पोरांनो, कुठे जायचं ठरलं ते." आता मानिनी जाते किचन मध्ये निघून. मग लगेच पार्थ म्हणतो, "त्या उलटीमुळे कमालच झाली नाही." काव्या म्हणते, देशमुख, काय चाललंय?" पार्थ म्हणतो, "नाही अहो, मला असं म्हणायचं होतं की उलटीमुळे आपला हनीमून ठरला ना. नाही म्हणजे ते ब्रेकला जाणं ठरलं." "अरे पण कुठे जायचं?" नंदिनी म्हणते, "थंडी मस्त पडली आहे, आपण थंड हवेच्याच ठिकाणी जाऊयात का?" अरे देवा, अजून थंडी वाजायला का? असो. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. पुढच्या प्रोमोत बघा, स्वात्या म्हणताना दिसतायत की माझ्या हातात बॉम्ब आहे, मी कधीही आग लावू शकते, पण मला काड्याची पेटी सापडत नाहीये. आता जेव्हा या आग हा शब्द वापरतात ना, तेव्हा रम्या म्हणते, "आई आग." आणि इकडे हे सगळेजण ठरवतात की त्यांच्या फार्म हाऊसवरच जायचं. आता या मानिनीला काही विशेष अशी आयडिया ती पटली नाहीये, कारण त्यावेळेला ते जीवाला जळलं होतं ना, ते टॅटूची भानगड नव्हती झाली का. त्यामुळे मानिनी म्हणते, "अरे पोरांनो, तुम्ही फार्म हाऊसवर जाताय, पण." आता नंदिनी म्हणते, "आई, मागच्या आठवणी पुसूयात ना, आता माणसंही बदलली आहेत." मग काव्या पण म्हणते, "हो, नवीन आठवणी तयार करूयात, कारण मेमरीज या कायम तयार करायच्या असतात." असं काहीतरी ते बोलतात एकमेकांमध्ये. थोडक्यात सांगायचं तर आता ते त्या फार्म हाऊसला जाणार आहेत. त्यामुळे मंडळी, फार्म हाऊसवर काही राहिलं असेल का काव्या आणि जीवाबद्दल, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला? आता या रम्या आणि वसू आत्या पण त्या फार्म हाऊसवर जाऊन शोधाशोध करणार आहेत. बघूयात 16 डिसेंबरला कुठला बॉम्ब फोडतायत वसू आत्या. येणारे भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, यात शंकाच नाहीये. बघूयात आता काय काय घडतंय. पण आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला ना, त्यासाठी लाईक करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा थँक्यू सो मच तुमच्या या खूप साऱ्या लवली कमेंटसाठी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.